गोवा रस्ता अजूनही भीषण आहे. मुंबई नाशिक रस्ता भीषण झालाय. रस्ते आम्हाला नीट करता येत नाही, टोल वसूल करताय. मराठी पाट्या झाल्या. त्या अनेक प्रार्थना स्थळांवरचे मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं, बंद झाले होते भोंगे. पण हे डरपोक सरकार, आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो. ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी. 17,000 माझ्या पोरांवरती केसेस टाकल्यात तुम्ही. काय चुकीचं केलं होतं त्यांनी? ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो, हा आमचा इथे मामू आला असेल. मामू कुठे आहे? हा बघा, काल त्याच्या भागात गेलो होतो मी. तिकडे अनेक मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम बांधव मला सांगत होते की मला तर एक पत्रकार पण भेटला होता मला पुण्यामध्ये. त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे, मला त्या भोंग्यांचा त्रास होतो. मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं, ते ऐकायला तयार नाहीत. ज्यावेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं. पण सरकारच ढिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं. तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो. बघू कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची. त्या समुद्रावरती अनधिकृत दर्गा बांधत होते, एका रात्रीत तोडायला लावला. आम्ही काय प्रार्थना करू नका म्हणतोय? आम्ही काय नमाज पढू नका म्हणतोय? आम्ही बाकीच्या कुठच्या गोष्टींना हात घालतोय? अरे समुद्रावरती हळूहळू हळूहळू सुरू करताय. ते झाल्यानंतर तुम्ही महत्वाची गोष्ट त्यातली बघा, ते झाल्यानंतर देखील मुस्लिम समाजाकडनं कोणती प्रतिक्रिया नाही आली, कारण त्यांनाही कळलंय अनधिकृत आहे. पण हे केलं कोणी? का सरकारच्या लक्षात नाही आलं? जिकडे तो दर्गा होत होता त्याच्या बरोबर 100 फुटावरती तिथे पोलीस स्टेशन आहे. का नाही त्यांच्या लक्षात आलं? का नाही महानगरपालिकांच्या लक्षात आलं? मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की बाकीचे लोक ज्या प्रकारचा अपप्रचार आपल्याबद्दल करतायत त्यावेळेला तुम्ही त्यांना सडकवून सांगितलं पाहिजे. त्याच्याकडे पण एक पुस्तिका पण काढली. एक आपण पुस्तिका पण त्याच्यासाठी काढली की आपण काय 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 आजपर्यंत आंदोलनं केली आणि त्याचे रिझल्ट्स काय ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल तर पोहोचवायचा मी सांगतो ह्या सगळ्या लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचवायला. तेव्हा त्या लोकांशी बोला, त्या पत्रकारांशी बोला जेव्हा तुमच्यावरती आरोप करतात त्यावेळेला. गेल्या 18 वर्षामध्ये आपल्या पक्षाने जेवढी आंदोलनं केली, यशस्वी आंदोलनं केली, इतर कोणत्याही राजकीय पक्षाने केलेली नाही आहेत.